भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत। नंतर मालेगाव इथं रवाना होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांनी घुसखोरी करून मालेगावमध्ये जन्मदाखले बनवून घेतले असा आरोप किरीट सोमय्या यांनी सातत्याने केलाय। या प्रकरणी मालेगावमध्ये एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे। यामुळे आज किरीट सोमय्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। आणखीन काही गौप्यस्फोट करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडे। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदी खरं लागली। खरं तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जर त्यांनी बघितलं असेल तर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यावर सातत्याने आरोप केलेले मालेगावमध्ये बांगलादेशींना आश्रय दिला जातो अशा पद्धतीचे आरोप खरं तर किरीट सोमय्या यांनी केलेले होते आणि थेट मालेगावमध्ये धडक देत खरं तर जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्याबाबत देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली होती। या सगळ्या प्रकरणी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना देखील केली। चौकशीची देखील तयारी जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर भाजपचे नेते आज किरीट सोमय्या हे आज जिल्हाधिकाऱ्यांची देखील बैठक घेणार आहे। यामध्ये विभागीय आयुक्त असतील आणि ज्या ज्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आलेले किंवा बांगलादेशी मुसलमानांना अशा पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात आलेले त्यांची चौकशी करण्यासंदर्भात खरं तर ही बैठक ही महत्त्वाची असणार आहे। यानंतर थेट किरीट सोमय्या हे मालेगावला जाणार आहे। त्या ठिकाणी छावणी पोलीस स्टेशन असेल, पोलीस अधीक्षक असेल यांना ते भेटणार आहे। एकूणच आता बांगलादेशी प्रकरण जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्यासंदर्भात आता हा वाद चिघळताना दिसून येणार आहे। खरं तर कालच मालेगावमध्ये मायनॉरिटी कम्युनिटीची एक डिफेन्स कमिटी देखील स्थापन करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे त्या कमिटीचं असं म्हणणं आहे की भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आम्ही मालेगावात येऊ देणार नाही आणि ते जे आरोप करताय सातत्याने त्याच्यावर खरं तर आता हा विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे। त्याच्यामुळे आजच्या त्यांच्या या दौऱ्याकडे महत्त्वाचं लक्ष असणार आहे, कारण त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीचा विरोध होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।